हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकुस ब्लॉग. आणि आता सकाळचे वाजले आहेत 8:40 आणि सकाळी सकाळी रेडी होऊन तुम्हाला प्रश्न पडला असेल कुठे चाललं. तर मग आज आपण चाललेलो आहोत टुवर्ड्स मालवणला. म्हणजे मला खूप दिवसापासून इच्छा होती की न्यूती फोर्ट्स बघायची. तर मग तिकडे आता फायनली चान्स भेटतो जायला, कारण की माझा मित्र आला आहे देवगडवरनं. म्हणजे देवगडवरनं म्हणजे मुंबईवरनं, त्याचं गाव देवगड आहे. तर मग तो देवगडला आहे आता. तो येतोय मला घेण्यासाठी आणि कॉलेजचाच मित्र आहे. तर मग तो बोलला येतोच का, तर मग त्याला मी पूर्ण मॅनेजमेंट करून दिलं न्यूतीचं, म्हणजे कसं कसं फिरायचं आहे ते. आणि मला पण फिरायचं होतं, तर आणि मला पण एक एक्सपिरियन्स भेटेल की कसं असतं तिकडे. तर मग बाकी लोकांना मी सजेस्ट करू शकतो की तिकडे काय काय कसं कसे पॉईंट्स आहेत फिरण्यालायक. तर मग मी पण चाललो आहे आता मालवणला. तर मग बघूया कसं एक्सपिरियन्स भेटते न्यूतीचा आणि तुम्हाला पण तो एक्सपिरियन्स देतो. बाकी ऑल सेट टू गो. आणि बघू आता कसा कसा एक्सपिरियन्स भेटतो, कारण की टुवर्ड्स पाण्यामध्ये एक तासभराचं अंतर आहे आतमध्ये जायचं म्हणजे न्यूती फोर्टकडे. आणि तिकडे म्हातारीची चूल आहे, न्यूतीचा लाईट हाऊस आहे, फोर्ट आहे आणि असे 2-3 आहेत पॉईंट्स जे चांगले दिसतात. तर मग बघू आता कसं कसं काय काय तिकडे होतं. आणि व्हेरी मच एक्सायटेड, तुम्हाला पण दाखवतो. तर चला पहिला नाश्ता करून घेतो. इथं नाश्ता करायला हाफ फ्राय आणि पाव. A few moments later. वी आर रिच्ड हिअर देवबाग व्हाईट सँड रिसॉर्टकडे. आम्ही गाडी लावली इकडे आणि चिन्मय आणि चिन्मयचे मित्रमैत्रिणी आहेत तिकडे. सो आता इकडनं निघूया. आणि इकडनं एक 5-10 मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे. तर मग तिकडे जेटीकडे जायचं, जेटीवरनं आपली बोट सुटणार आहे. तर मग लेट्स गो, चलते पटपट. चल जेटीवरती आलो आहे आणि इकडे चिन्मय आणि चिन्मयचा मित्र आणि वी आर डुईंग फिशिंग. आणि काय बोलतात त्याला, बघू आता कसा एक्सपिरियन्स येतो. पहिल्यांदाच आलं आहे न्यूती बीचवरती आणि आजचा वेदर पण क्लिअर आहे. दोन आहेत या साईडला राईट. हा बघ समोर वर दिसला. आला व एक नंबर आला. दिसला काय? डॉल्फिन पॉईंट झाला बघून छान आईला. आणि आता फिशिंग टाइम बघू काय लागतंय का. एक अनुभवी खिलाडी आणि एकाला काहीच माहित नाही. काय माहित आहे का तुला? मग काय पकडलं कशाला उगाच. तर बघू गावाला काय लागतं. सुरमई लागली तर मग संध्याकाळी मिळेल आपल्याला खायला. ते पण पहिल्यांदाच बघते काय अटॅक. सात मे मला यावं लागेल तुला पकडायला. ए भाई, यश पायड्याचं चॅम्पियन आहे. अरे एक नंबर. आपण शिकबा नीट. चोलची टोपी घेऊन जाशील. चाले एवढ्या
उसको उसको फेंक के रुक जा मैं बताता कैसे बता तो तेरा ही पहले बता देगा लाइन छोड़ा एक जन पीछे बैठो ये देख हाँ लागून द्या आता मग कर ले बोट इकडे समोर दिसतोय तो न्यूटीचा लाईट हाऊस. ऑलमोस्ट पोहोचलो आहोत आपण. तो आता आपण 2 रॉक्सच्या मधनं जाणार आहे. खूप साऱ्या रील्समध्ये बघितलेलं मी हा सीन आणि आज स्वतःहून जातो. सो ट्राय करू कसं आहे. कालवा जाम आहे. कालवाल्यावर कोणी आहे का. आणि बघा ही म्हातारीची चूळ आहे. इकडनं असं पाणी फोर्स नाही जातं वरती आणि इकडनं वर बाहेर येतं. तर मग सध्या फोर्स नाही त्यामुळे आम्ही जास्त थांबलो नाही आणि दिसत पण नाही आहे. तर मग नेक्स्ट टाईम काही आलो तर पण थोडंफार दिसलं पाणी बाहेर येताना. बाकी इतकं काय काय बघण्यासारखं आहे. म्हातारीची चूळ जास्त ओव्हररेटेड झालं इकडे. इकडे प्रोफेशनलवाले स्कुबा डायव्हर्स आहेत विथ सर्टिफिकेटवाले. आणि काय बोलतात त्याला हे एक 3 ते 4 दिवसाचा कोर्स असतो आणि एक 15 दिवसाचा कोर्स असतो. ते करतात तिकडे. आणि हा एक स्पॉट आहे आणि आपल्या किल्ल्याच्या इकडे एक स्पॉट आहे. तर मग 2च स्पॉट आहे सध्या स्कुबा डायव्हिंगसाठी. तर मग हा इकडचा अजून बघितला ना किल्ल्याचा बघितला मी. इकडचा बघू कधी यायला जमला तर. Later. सो आता रात्रीचे वाजलेले आहेत 8:40
आणि मी आलो अराऊंड 4:30-5पर्यंत आलो, कारण की जेवण वगैरे आलो. तर मग इतकं काही शूट करायला मिळालं नाही जेवल्यानंतर, कारण की बॅटरी खूप लो झालेली माझ्या मोबाईलची. तर मग आत्ता थोडा फ्री झालो आहे, त्यामुळे बोललो की आता तुम्हाला एक्सपिरियन्स कसा होता तो सांगतो. आणि एकंदरीत एक्सपिरियन्स खूप मस्त होता निवतीचा. आणि पहिल्यांदाच गेलो मी, इतके वर्ष जायची इच्छा होती आणि एवढा फेमस झाल्यापासून पहिल्यांदा असं मला ऑपॉर्च्युनिटी आली की जायला भेटेल, तर मी बोललो जातो. आणि मित्रच होते तर मग खूप मजा, कंपनी पण चांगली होती, मजा पण चांगली आली. आणि काय बोलतात त्याला, आम्ही इकडनं निघालो अराऊंड 10 वाजता आणि पोचलो तिकडे 11-11:30पर्यंत पोचलो. आणि लवकरच निघालो, लवकरच जावा, कारण की लवकर गेलात तर तुम्हाला डॉल्फिन दिसण्याची चान्सेस जास्त असतात. तर मग आम्हाला डॉल्फिन पण दिसला नशिबाने. त्याच्यानंतर आम्ही थोडी फिशिंग ट्राय केली, फिशिंग पण गळाला काय लागलं नाही, मे बी माहीत नाही, मे बी ट्रॉलर्स आजूबाजूने जात होते, ते पण बोलत होते की काय मच्छी वगैरे काय मिळाली नाही त्यांना. त्यामुळे अंदाज आला की आम्हाला पण गळाला काय लागणार नाही. तर मग आम्ही तो होप सोडून दिले की मासे भेटतील म्हणून. बाकी पुढे गेल्यानंतर आपल्याला निवतीचा लाईट हाऊस आणि ओल्ड पण दाखवला, ओल्ड निवतीचा लाईट हाऊस. आफ्टर दॅट एक त्या पासिंगमधनं गेलो, 2 डोंगर होते, डोंगराच्या मधनं अशी बोट जाते. थोडा थ्रिलर अनुभव होता, पण मजा आली. आणि अजून एक सीन होता की असं काय बोलतात त्याला, तर डोंगराच्या मध्ये जायचं आणि परत तशी बोट टाकून आणि तसंच रिवर्स आपल्याला परत पाठी घेऊन येतात. तर मग तो पण एक्सपिरियन्स चांगला होता. नंतर मग म्हातारीची चूळ बघायला गेलो. आता ती चूळ आहे की चूल आहे ते माहीत नाही मला, तर तुम्ही मला सांगा कमेंट करून, म्हातारीची चूल आहे की चूळ आहे. तर मग त्याच्यावरनं अंदाज येईल मला पण की काय ॲक्च्युली बोलतात त्याला. बाकी ती पण बघायला मिळाली. म्हातारी थोडी नाराज होती, त्यामुळे हळूहळू चूल चूळ मारत होती किंवा चूल पेटवत होती, वॉट एव्हर इट इज. जास्त पाणी नाही उडलं, थोडंसं पाणी उडलं पण बघायला मिळालं. आणि त्याच्यानंतर आम्ही रिटर्न आलो आपल्या देवबाग बीचला. आम्ही देवबाग बीचवरनं पकडलेली होडी, आणि मित्राचंच आहे, तर मग ते तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो किंवा मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला डायरेक्ट त्या मित्रासोबत कॉन्टॅक्ट करून देईन. बाकी खूप मस्त एक्सपिरियन्स होता. आणि प्रायझिंग अकॉर्डिंग टू काय बोलतात त्याला, सीझन खालीवरती होत असते. तर मग मोस्टली जास्त लोक असाल, तुम्ही निवतीला जायचं असेल तर मग प्रायव्हेट बोट करा आणि जावा. एक साधारणतः 4,500 ते 5,000पर्यंत मिळून जाते प्रायव्हेट बोट. 10 लोक जरी आरामात जातात एका बोटीवरनं, तर मग तसं करा, ते उलटं तुम्हाला बेनिफिशियल पडेल. आणि काही असेल ते मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला हेल्प करेन फिरायचं असेल कुठे. आणि आपला स्टे पण आहे, होमस्टे इकडनं 1-1.5 तासामध्ये आम्ही पोहोचलो देवबागला आचऱ्यावरनं. आणि संध्याकाळी परत रिटर्न. तुम्ही बघितलंच तर तुम्ही या अकॉर्डिंग पण इकडे स्टे करून पण तुम्ही जाऊ शकता, म्हणजे पाडावी होमस्टेला स्टे करून. तर मग मी तसं म्हणायला गेलं तर मग जायला 1 तासभर लागतो, तिकडे फिरायला अर्धा-पाऊण तास लागतो आणि यायला परत 1 तास. तर मग 3 तासाची जर्नी आहे. मस्त आहे, युनिक एक्सपिरियन्स आहे. 100% निवतीला भेट द्या. बाकी कसा वाटला व्हिडिओ प्लीज कमेंट करून सांगा. भेटूया अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सायोनारा, गुड नाईट, शबा खैर.